की मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या संदर्भामध्ये दिलीप अण्णा मोहिते पाटलांचा प्राधान्याने विचार करावा ही माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या. खेड तालुक्यातील चाकणमध्ये शनिवारी दिनांक 26 फेब्रुवारी 2022 रोजी राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्तानं जयंत पाटील यांनी देशात सूडाचे राजकारण सुरू असल्याचं सांगत भाजपवर जोरदार टीका केली आहे. याच कार्यक्रमात खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी मंत्रिपद न मिळाल्याची सल बोलून दाखवली, तर खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आमदार मोहितेंना मंत्रिपद देण्याची जोरदार मागणी केली. त्यावर मंत्री जयंत पाटील यांनी आपल्या खास शैलीत आमदार मोहिते यांना यावेळी किंवा पुढील वेळी मंत्रिपद देणार असल्याचं सांगितलं. तर नेमकं काय काय घडलंय या संवाद यात्रेत पाहूया. ही मंडळी इच्छुक आहेत त्या गणामधनं त्याच्याबद्दल सर्वेक्षण केलं जातं. लोक काय म्हणतात, लोकांची मान्यता कोणाला आहे आणि पक्ष तशा पद्धतीने निर्णय घेतो. आमच्या निवडणुकीमध्ये सुद्धा पक्षानं तेच केलं की खरोखर तुम्ही कोणत्या लोक निवडून देणार आहेत का, मगच विचार झाला. आता ही सगळी साधनं उपलब्ध असल्यामुळं उद्या सुद्धा आम्ही तेच करणार आहे. आणि मग त्यांनी पक्षाकरता किती वेळ दिला, त्याच्याकडे पैसे किती आहेत, पैसे द्यायचे असणारा निवडून लोक घेतात असं अजिबात नाही. या राज्यामध्ये रतन टाटा निवडणुकीला उभे राहिले, पडले, वांचन निराधार राहिले, पडले, पैसेवाल्याला निवडून देतात असं अजिबात नाही. त्यामुळं काम करणारा कार्यकर्ता सतत लोकांमध्ये असेल तर त्याला संधी ही दिली जाते आणि ते काम उद्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही या निमित्तानं करणार आहे. माझी विनंती महिला भगिनी असेल, पुरुष असतील, आणखी ती काय असतील ती आपल्याला लोकांच्या समोर गेलं पाहिजे, आपला चेहरा लोकांच्या समोर राहिला पाहिजे आणि लोकांना वाटलं पाहिजे की हा कार्यकर्ता चांगलं काम करतो आहे, याला संधी दिली पाहिजे. आणि मग लोक तशा पद्धतीनं आम्हाला येऊन सांगतात, जो कोणी सर्वेर असतो त्याला सांगतात. त्यामुळं सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, घरात बसून कुणीही निवडून येत नाही. लोक सांगतात नाही आम्ही पाहिलंच नाही, हा कधी आम्हाला दिसतच नाही, आणि मग लोकांची पसंती दुसऱ्या कोणाला तरी जाते, मग आपल्याला पश्चाताप होतो. माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती राहणार आहे. आता माझा वाटतं मार्च महिना गेल्यानंतर एप्रिलमध्ये साधारणतः एप्रिल मेमध्ये या निवडणुका होती. अजूनही आपल्याला संधी आहे. 2-2.5 महिन्यामध्ये बऱ्याच गोष्टी करता येईल, लोकांच्या समोर जाता येईल, लोकांची अडीअडचणी समजून घेता येईल, कामं करता येतील. आता करोनासुद्धा गेला, काही कारण राहिलेलं नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कामाला लागा हे सांगण्यासाठी मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी उभा आहे. तालुक्यातला निर्णय असेल मी एकटा घेणार नाही, तालुक्याची जी कार्यकारिणी आहे ही त्या पद्धतीने निर्णय घेईल. नेत्यांना आम्ही जिल्हा अध्यक्षांना पाठवून, जिल्हा अध्यक्षवरती प्रांतिकला पाठवते. वाईट अनुभवाला आम्ही पक्षाचे त्यांनी योगदान दिलं, त्या सगळ्या लोकांना सांभाळण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवानं खर्चाच्या बाबतीमध्ये किंवा लोकमतामध्ये ते राहिले नव्हते आणि ते आम्हाला मागच्या वेळेला खूप मोठा फटका या निमित्तानं मिळाला होता. आणि आम्हाला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळेल असं वाटत नव्हतं, पण राज्यामध्ये काहीतरी मिळेल असं वाटत होतं. पण आता काही पुढं आमची नापसंती झालेली, आम्हाला जयंत पाटील शिक्षणावर कमी पडलो का आम्ही कुठं पडलो माहीत नाही, पण यादीतनं आमचं नाव काढून टाकलं. हे दादांच्या लक्षात आलं आणि जिल्हा परिषद अध्यक्षपद देण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला. कारण 2 जिल्हा परिषद 7 पैकी आमच्याकडे होते आणि तरीसुद्धा जिल्हा परिषद अध्यक्ष पहिल्यांदा 62 सालानंतर आमच्या वाट्याला आलं. त्याचा फायदा आम्ही उठवला. चांगलं काम त्याला 2 वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही या निमित्ताने केलेलं आहे. 2-2.5 वर्ष झाली. सगळे आम्ही कार्यकर्त्याला आधी आता आपलं सरकार आलं, महामंडळ होतील, कुठं तर कुठं तुमची वर्णी लावू अनेकाला शब्द दिला आहे. पण आता 2 वर्ष गेली, आणखीन किती जाणार आहे मलाही माहीत नाही, कारण मागच्या 10 वर्षामध्ये कधी झालंच नव्हतं. आता होईल याबद्दल सुद्धा त्या कार्यकर्त्यांना विश्वास राहिलेला आहे. त्या निवडणुका आम्ही जिंकतो, लोकांच्या समोर जातो. कार्यकर्त्याला काही थांबावं लागतं की नाही थांबून तुला कुठं ना कुठं विचार करतो. काही आमच्या बरोबरचे कार्यकर्ते असतात, त्यांना सुद्धा संधी द्यायची असते, पण ते आम्ही देऊ शकत नाही. ही परिस्थिती आहे. आणि म्हणून जयंत पाटील साहेब, मला माहिती आहे की परिस्थिती अवघड आहे. 3 पक्षाचं सरकार चालवायचं फार कठीण आहे. आता तुम्हाला तिथे अडचणी आहे, आम्हाला इथून भयानक अडचणी आहे. आमच्या अडचणीबद्दल न बोललेलं बरं. आम्ही इथं पक्ष वाढवायला गेलो. आता शिवसेनेने गेलेले बरेचसे लोक आपलेच तिकडे गेले होते. बीजेपीमध्ये गेलेले आपलेच लोक आहेत. आता त्यांना परत वापसी करायची, परत घरी यायचे. परंतु एकच प्रयोग आम्ही पंचायत समितीचा केला. संजय राऊतापासून तर सगळ्यांनी आमचे फार बिनपाणी करून टाकले. फक्तच म्हणजे कसा हा आमदार होते. आता आमदार तुम्ही करणार आहात. संजय राऊत साहेब
त्यांना बोलायचं लायसन आहे, त्यामुळे ते बोलतात. पण बोलण्याचे परिणाम सुद्धा आपण सगळ्यांनी पाहिले आहे. मर्यादित बोलावं, मापापुरतं बोलावं, उंचीपर्यंत माणसानं बोललं तर अडचणी येत नाही. आणि म्हणून आम्हाला पंचायत समितीच्या निमित्त प्रचंड त्रास झाला. त्याचा परिणाम असा आहे की आमची प्रशासकीय इमारतीला आज खोडा घातला, पंचायत समितीच्या इमारतीला खोडा घातला, आमच्या पोलीस स्टेशनच्या इमारतीला खोडा घातला. पैसे आम्हाला दिले सरकारने, पण आज आम्हाला काही टेक्निकल अडचणी निर्माण करून ठेवले, त्याच्यामुळे होत आहे. आम्ही दात पुन्हा मागायचा आमचा प्रश्न आहे. तिथं पवारसाहेबांच्यापर्यंत गेलो. आमचं काही चुकलंय? तिथं ज्या पक्षाचा आमदार असेल त्याला मोकळीपणाने काम करून द्यायची. पण पुणे जिल्ह्यामध्ये खेड तालुका हा अपवाद आहे. तुम्ही आमच्या माजी खासदार आढळराव पाटलांची क्लिप कालच मी पाहिली. त्यांना ते माझ्याशिवाय कोणी दुसऱ्याला दिसतच नाही. झोपेतनं उठले तरी दिलीप मोहिते. आंबेगावमध्ये कुठेही त्या अडथळा आणत नाही. आंबेगावमध्ये तिथं इंजिनिअरिंग कॉलेज आलं, बरेच शब्द बोलले नाही. त्या ठिकाणी डिप्लोमा कॉलेज आलं, कृषी महाविद्यालय काही नाही. तिथं कोर्टाची इमारत बांधली, क्वार्टर बांधल्या, पंचायत समितीची इमारत बांधली, आश्रमशाळा बांधल्या, तिथं उपजिल्हा रुग्णालय झालं. तिथं सगळं मुक्त हस्त करून दिलं. तिथं मात्र दिलीप पाटलांना काही झुकायचं नाही. फक्त दिलीप मोहितेच्या मागे ते का लागतात तेच मला कळत नाही. इथं मात्र त्यांना आमच्याकडे विकास नको आणि मग वाटेल त्या प्रकारची भाषा बोलायची. अर्थात निवडणुकीत माणूस पडला की तो फ्रस्ट्रेट होतो. तसं एक फ्रस्ट्रेट झालेले आहे आणि त्यांना असं वाटतं की त्या निवडणुकीच्या काळात आता आम्ही निवडणुकीत पडलो होतो, त्यामुळे आमच्या मनात तो राग होता, त्यामुळे आम्ही सटकून भाषण करत होतो. त्यांना असं वाटतं की आमच्याच भाषणाचा परिणाम झाला. 6 तालुक्यामधून निवडणूक लढवली गेली. त्यात आता खेड तालुक्यात त्यांना 3 वेळा खासदार केले, ही वस्तुस्थिती खरी आहे. पण खेड तालुक्याकरता त्यांनी काय केलं याचं मोजमाप सुद्धा खेड तालुक्यातल्या लोकांनी केलं. 15 वर्ष खासदार झाल्यानंतरही गावात तुम्ही 5 रुपया सुद्धा दिल्या नाही. पण लोक म्हणले अरे 1 दा 2 दा 3 दा. आणि आपल्याला माहिती आहे लावण्याच्या घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं. लोक म्हणले आता पास झालं आणि त्यांना बाजूला गेलं. त्याचा राग त्याने आमच्या मनावर झाला. तिकडं अशोक बाप्पाला सांगायचं घसात तुमची घरात घुसून मारू, हे घरात घुसून मारू म्हणतात त्यांना पोलीस संरक्षण आहे. जे मारायची भाषा करतात त्याला पोलीस संरक्षण आहे. ते काढून घ्या, रामराम मी कोणी टाकणार नाही. लोकांना खूप भीती वाटते पोलीस म्हणजे गेला कुठेतरी पटावर आहे, काही नाही राहत. कारण आता मग त्या बैलगाड्याची शर्यत असू द्या, याच्या काळामध्ये जे होतं त्याचं श्रेय त्याला मिळतं. आता कोल्हे साहेबांच्या काळामध्ये तो निकाल लागला, त्यांनी दिलेले शब्द पाळले. मग घोडा का उडी आणि कशात तरी बसले नाही. घोडा काय घोडी काय आणि पळवली ना, बसले ना, तुम्हाला काय दुःख? तुम्ही बसा ना. याचे फक्त फोटो काढण्यापुरता बसले, पळवायची हिंमत आहे. जर तुमच्यात पळवायची हिंमत नाही, जो पळवतोय अहो घोड्यावर बसणं सुद्धा काही साधी गोष्ट आहे. घोडीवर काय घोड्यावर काय, त्यांना जशी सवय घोड्यावर बसायची सवय म्हणून ते आपल्या घोड्यावर बसले, पळवलं त्यांनी. आता यांना कशाची सवय नाही, त्यामुळं ते बसू शकले नाही. आणि मग आज ते सांगतात राष्ट्रवादीच्या लोकांनी शिवसेना एकदी संपवायचं काम चालू केलं. अरे मागच्या ह्याच्यामध्ये तुम्ही आमची पंचायत समिती सगळ्या गोष्टी संपवल्या, त्याबद्दल आम्ही कधी बऱ्याच शब्दाने बोललो नाही. आम्ही काम केलं, लोकांमध्ये गेलो, समाजात गेलो, परत लोक आमच्यावर आले. आणि मग आता पंचायत समितीच्या जिथं पंचायत समिती बांधायची 1.5 एकर जागा आहे आणि जिथं प्रशासकीय बिल्डिंग बांधायची तिथं 38 गुंठे. 1.5 एकर मोठी का 38 गुंठे मोठी? आणि मग तिथं बांधायचे नाही, इथं बांधायचे नाही. सुरेश भाऊचं स्वप्न होतं, मग त्यांच्या बायकोला जायचं तिथं रडायला लावून झालं. काही नाटकं काय, कोणी ऍक्टर तेच कळत आहे. कोल्हे का आढळराव आम्हाला कळत. आता यांनी केलं असते ऍक्टर म्हणलो असतो, पण यांची जागा त्यांनी घेतली आणि त्यांची यांनी नाही अजून घेतली. पण हा सगळा ड्रामा आमच्या भागामध्ये चाललाय. त्याची विकासाला खीळ बसली, विकासाला अडथळे निर्माण झाले. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहणार आहे, आपल्याला सरकार चालवायचं, अनेक गोष्टीला आपण तडजोडी करता याची जाणीव आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. शेवटी ज्या मतदाराने आम्हाला निवडून दिलंय त्या मतदाराकरता सुद्धा आम्हाला काम करायचं.
आणि ते काम जर कोणी अडवत असेल त्यातलं सुद्धा तुम्हाला या निमित्तानं मार्ग काढावा लागेल. आणि म्हणून जयंत पाटलांनी सभागृहात मी परवा बसलो, त्यांना या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आता जयंत पाटलांनी लिहून घेतलं बोलले का नाही ते मला नाही वाटतं. पण प्रश्न माझ्या पंचायत समितीचा, माझ्या प्रशासकीय बिल्डिंगच्या ज्या अडचणी आहेत तुम्हाला सगळ्या सांगितल्या, तुम्ही लिहून घेतल्या. आता तुम्ही कधी त्याच्यावर तोडगा काढता मला माहीत नाही. आता अधिवेशन आहे, अधिवेशनाच्या काळात आता म्हणलेच मुख्यमंत्री की मी आता मंत्रालयात बसणार आहे, अधिवेशनाला येणार आहे. एवढं आल्यावर आमचं तेवढं तरी मार्गी लावून द्या, बाकी काय आमच्या पदावर मिळत की नाही शक्य. पण लोकांची कामं झाली तरी आम्ही समाधानी आहोत. तेवढं काम तुम्ही आमचं त्या ठिकाणी मार्गी लावा. मी पवार साहेबांना सुद्धा जाऊन भेटलो, त्यांना सुद्धा या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि हा प्रश्न सोडवला. माझ्या तालुक्यातले फार मोठी कामं या निमित्तानं होती. अर्थात आदरणीय अजितदादा पवारांनी विकासाच्या बाबतीमध्ये आम्ही जे जे सांगत ते काम करण्याचा निवडणुकीत शब्द खेड तालुक्यात दिला होता. बैलगाडा शर्यत सुरू झाल्यानंतर पहिल्या बारीसमोर घोडी धरणार आणि शब्द पूर्ण सुद्धा खेड तालुक्यातच केला. तो पण देवाच्या दारात बारीसमोर घोडी धरली. आता कोणाला काय वाटत असेल त्यांना लखला बसो. आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना लोकसभेच्या माध्यमातून, संसदेच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी जो विश्वास ठेवला, म्हणजे मगाशी अण्णांनी अगदी रास्त सांगितलं की ज्या खेड तालुक्यानं सातत्यानं 3 टर्म ही एका व्यक्तीला साथ दिली होती, पण ही सगळी प्रचाराची धुरा खेड तालुक्यात अण्णांनी असेल, शिरूरमध्ये आमच्या अशोक पवारांनी असेल, आंबेगावात दिलीप वळसे पाटलांनी असेल, या सगळ्यांनी खांद्यावर घेतल्यानंतर विशेषतः खेड तालुका नेमकं काय करणार हे प्रत्येकाला एक उत्सुकता होती. आणि खेड तालुक्यानं आशीर्वाद दिल्यानंतर लोकसभेची भाकरी बरोबर फिरली. आणि त्यानंतर गेल्या 2-2.5-3 वर्षामध्ये जो पुणे नाशिक हायवेचा आपला प्रश्न होता, त्यामध्ये मोशी ते चांडोलीच्या 6 पदरीकरणासाठी तब्बल 650 कोटी रुपये आपण केंद्राकडून आणलेले. त्याचं टेंडर झालेलं आहे. त्या टेंडरचं जे काम सुरू होणार होतं त्याच्यावर फक्त तांत्रिक एक समस्या उद्भवल्यामुळे काम सुरू होऊ शकलं नाही. पण येत्या काही दिवसामध्ये मोशी ते चांडोली हे 650 कोटी रुपयाचं काम होणार. तळेगाव चाकण शिक्रापूरचं 1100 कोटी रुपयांच्या कामाला आपण मंजुरी मिळवलेली आहे. आणि तेव्हा राज्यभर प्रचार करायला लागला. आता सुद्धा जिल्हा परिषदा, महानगरपालिका, नगरपालिकांच्या निवडणुका येणार, तेव्हा सगळीकडे प्रचाराला फिरावं लागणार याची सुद्धा मला पुरेपूर जाणीव आहे. आणि साहेब, त्यामुळे माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने एक तुमच्याकडे मागण्या मागतोय. ते म्हणजे अण्णांनी मागच्या निवडणुकीत जाहीर केलं की ही त्यांची शेवटची विधानसभेची निवडणूक आहे, असं त्यांनी जाहीर केलं असतं तरी सुद्धा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं साहेब हे म्हणणं आहे की जेव्हा बाले किल्ला मजबूत राहतो तेव्हा मुलुकगिरीला जाता येतं. जर मला मुलुकगिरीला बाहेर पडायचं असेल तर आमचा बाले किल्ला मजबूत राहायला पाहिजे. आणि त्यासाठी आमच्या सगळ्या खेड तालुक्याच्या कार्यकर्त्यांकडून साहेब आपल्याला विनंती आहे की मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या संदर्भामध्ये दिलीप अण्णा मोहिते पाटलांचा प्राधान्यानं विचार करावा. ही माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं मी आपल्याकडे पण हेच सांगतो, ही मागणी केव्हा करू शकतो जेव्हा पक्ष सत्तेत असतो, जेव्हा पक्ष राज्यात सत्तेवर असतो तेव्हा ही मागणी करू शकतो. आणि साहेब, आपण या मागणीचा जरूर गांभीर्याने विचार करायला अशी प्रामाणिकपणे मी आपल्याला पुन्हा एकदा सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं विनंती करतो. आणि त्याचबरोबर या पुढच्या काळातही पक्ष बांधणीच्या असतो तेव्हा मागणी होऊ शकते. अण्णा म्हणाले आता 3 पक्ष आहेत. भले आता आपण 2022 मध्ये बोलत असू, 2024 ला निवडणुका होती, 2029 ला निवडणुका होती, तेव्हा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष असेल तेव्हा या पद्धतीची जी मागणी, या पद्धतीची जी इच्छा आहे तिला पुरेपूर न्याय आपल्याला पक्षात देता येईल. आणि त्यासाठी सदैव आपण कंबर कसू. येणाऱ्या जिल्हा परिषदा असतील, नगर परिषदा असतील, या सगळ्या निवडणुकांमध्ये पक्षाच्या पारड्यात तुम्ही सगळ्यांनी जे आतापर्यंत भरभरून दान टाकलंय तसंच तुम्ही टाकाल असा पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करतो. आणि
या ठिकाणी आज मुद्दामून भेटण्यासाठी मी आणि महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी आले. आपला उद्देश या ठिकाणी राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा आणि आपल्या अण्णांचा निवडून गेल्याबद्दल सत्कार असा दुहेरी उद्देश आजच्या या कार्यक्रमात आहे. आपल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी मी आलो होतो. आपण ज्या जिद्दीनं हा मतदारसंघ लढवला आणि पुन्हा जिंकून घेतला ते तुम्हा सर्व कार्यकर्त्यांचं कौतुक आहे आणि म्हणावं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. विधानसभेची निवडणूक होत असताना महाराष्ट्रात कुणाला वाटत नव्हतं की आपला पक्ष 20-22 जागांपेक्षा जास्त वाढेल. पण एकट्या पुणे जिल्ह्याने अजितदादांच्या नेतृत्वाखाली फार मोठ्या प्रमाणात आमदार निवडून दिले. महाराष्ट्रामध्ये आपण बघता बघता 54 वर गेलो. पवार साहेबांच्या झंझावातामुळं आपले मित्र पक्ष म्हणून काँग्रेस होते तेही 44 वर पोहोचले आणि मग शिवसेनेशी आपली आघाडी झाली. त्या इतिहासात मी जात नाही आणि सरकार स्थापन झालं. सरकार स्थापन झाल्यावर महाराष्ट्रात बरेच प्रश्न सुटले पण खेड तालुक्याचे प्रश्न वाढले. दिलीप अण्णांना मी फार वर्षापासून जवळून ओळखतो. कोणीतरी येऊन इथं जर भाषण करत असेल की कसे होते बघू तर मी आज सांगतो की कसं होत नाही हेच आम्ही बघतो. विधानसभेवर या सगळ्यांनी मनात घेतलं तर 200% जाऊ शकतात. त्यात त्यांना रोखणारं कोणी या मतदारसंघात आणायचंच आहे. आता खासदार साहेबांनी एवढी मोठी मागणी केलेली असेल तर ती ह्या टर्म मध्ये पूर्ण होते हा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रयत्न तोच आहे. आम्ही पुढची टर्म आता होतंय म्हणल्यावर उभा राहिला तुम्ही. आपल्या सर्वांना अण्णांनी भाषणात सांगितलेले जे प्रश्न आहेत तेच मला त्यांनी सांगितले आणि मला हा विश्वास आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या कानावर हे प्रश्न घातले तर या प्रश्नातनं लवकर सोडवणूक होईल. मधल्या काळामध्ये त्यांना त्यांची तब्येत बरोबर नव्हती. दीर्घकाळ त्यांना भेटता आलेलं नाही पण फोनवर संवाद होतो. पण हे प्रश्न जरा समोर बसूनच सांगण्यासारखे आहेत आणि त्यामुळं भेटी मागितलेली आहे. पुढच्या काळात भेट होईल. मला त्यात काही अडचण वाटत नाही. प्रश्नही सुटतील. खेड विधानसभा मतदारसंघामध्ये आपण सर्वांनी मागच्या विधानसभेमध्ये ज्या तडफेनं काम केलं त्याच्या आधी लोकसभेला आपल्या खासदारांना ज्या तडफेने आणि ताकदीने आपण निवडून दिलं त्यामध्ये खेड तालुक्यात आपली ह्या मतदारसंघात आपली संघटना किती मजबूत आहे हे त्यातून निष्कर्षास मी अनेक वर्षापासून यापूर्वी 3-4 वेळा आपल्या मतदारसंघात येऊन ते पाहिलेले. डॉक्टर अमोल कोल्हे निवडून आले आणि नंतर विधानसभा लागली. विधानसभेत त्यांना महाराष्ट्रात घेऊन आम्ही फिरायचो. त्यावेळी दिलीपांना मला म्हणायचे अहो आमचे खासदार आम्हाला द्या परत. इकडे फिरून चालला, इकडे गेले तिकडे गेले, इकडं आमच्या मतदारांपर्यंत. म्हटलं पक्षासाठी
तुम्ही तेवढा त्याग केलाच पाहिजे. आम्हाला महाराष्ट्रामध्ये 2 अमोल महाराष्ट्रात विधानसभेत आम्ही फिरवलो. एक अमोल मिटकरी आणि हे दुसरे तुमचे खासदार साहेब अमोल कोल्हे साहेब. त्याच्या आधी विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी आम्ही एक शिवस्वराज्य यात्रा काढलेली. आपण इथेही आलो. त्या शिवस्वराज्य यात्रेत महाराष्ट्रात जागरण करण्याचं काम त्या यात्रेनं फार मोठ्या प्रमाणात केलं. आणि त्यावेळी महाराष्ट्रात लोकांच्या पर्यंत दिल्लीत बसलेल्या सरकारचा बऱ्याच बाबतीतला खोटेपणा आम्ही समोर सांगायचो. लोक प्रतिसाद द्यायची. हळूहळू प्रतिसाद वाढला. आजची परिस्थिती त्यामुळं पवार साहेबांच्या प्रचाराच्या पूर्ण ताकदीनं केलेला जो प्रचार होता त्यामुळं आजची परिस्थितीत आपण सत्तेत बसलेलो आहे. आणि मला मान्य आहे की आपला तो अधिकार आहे. आपला तो अधिकार काही कुणी चुनावून घेण्याची गरज नाही. आपल्याबद्दल पक्षाला देखील तेवढीच आपुलकी आणि तेवढंच प्रेम आहे. आणि त्यामुळं आपण ज्या पद्धतीनं मागणी केलेली आहे त्या पद्धतीनं निश्चित याच्यातनं मार्ग निघेल असा मला विश्वास आहे. आपला हा परिवार संवाद यात्रेत सगळ्यात प्रमुख काम काय असतं? माईक मागे जातो आणि मागून प्रत्येक जण आपली मतं मांडत असतो आणि मग हळूहळू माईक पुढे इथपर्यंत येतो. उद्देश हा की शेवटच्या कार्यकर्त्याला बोलायला मिळावं, प्रश्न मांडायला मिळावे. पण इथं काही प्रश्न दिसत नाही, कारण खासदारही चांगले आहेत आणि आमदारही चांगले आहेत. त्यामुळे पक्षाच्या पुढे मांडण्यासारखे काही प्रश्न असतील असं मला वाटत नाही. पण मला तालुका अध्यक्ष कैलासराव सांडभोर यांना जरा पुढं येण्याची माझी विनंती आहे, कारण तेवढा तरी माझं पक्षाचं काम मला आठवू दे. या तुम्ही तिथं बसा त्या मधल्या पुढे. तुमची दोघांच्या मध्ये बसा म्हणजे ते कानात सांगतील उत्तर. कॉपी करायला आमच्या परीक्षेत परवानगी आहे. एकूण कार्यकारिणीचे सदस्य किती आहेत आपल्या? 150. आता 150 कार्यकारिणीचे सदस्य आहेत. तर हे 150 सदस्य आज निमंत्रित केलेले असतील तर त्यांनी आलेले असतील तर त्यांनी हात जरा वर करा. हात वर करा. उजव्या बाजूला डाव्या बाजूला कार्यकारिणीत असतील त्यांनीच हात वर करा. हो त्यांनी सांगितले कार्यकर्ते जे आहेत त्यांनीच हात वर करा. तो अण्णा तो कागद आहे इकडे त्याच्यावर मी याच्या आधी ही हजेरी घेतलेली आहे. खेड तालुका 150 सांगितलं तुम्ही. 150 मगाशी 79 सांगितले. 79 नाही 79 सांगितले आणि त्यातले 37 हजर आहेत. मगाशी हजेरी झालेली. सगळे पुढे स्वागताला होते तुम्ही. त्यांनी हजेरी घेतली त्यावेळेला पुढे स्वागताला सगळे होते. बरं परत हात वर करा. मी मोजतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पदाधिकारी असतील त्यांनी फक्त हात वर करा. 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 आहे. हे 7च्या वर गेलं म्हटल्यावर लय पुढं मी मोजलं नाही. पण ही हजेरी मी येण्याची आणि मगाशी का घेतली हे सांगण्यासाठी एकच सॅम्पल केस केली की आपण पक्षाचे पदाधिकारी नेमतो आणि पक्षाचे पदाधिकारी काय काम करतात, त्यांनी कसं काम करावं, शेवटच्या स्तरापर्यंत आपला पक्ष कसा पोचवायचा याच्याविषयी काही ना काही विचार पक्षाच्या अंतर्गत आपण केला पाहिजे. आपण मागच्या वेळी
नेहमी भारतीय जनता पक्षाचा विजय झाला की आपण लगेच म्हणतो ते RSS मुळे असं झालं तसं झालं तसं काही नसतं. RSS आपलं सरकार होतं त्यावेळी होतंच की काय बंद होतं का काय, ते चालूच होतं. सत्तेत आल्यावरती त्याचं नाव आपण घेतो. पण मुळात माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मत असं आहे की आपण जशी जिल्ह्याची तालुक्याची कार्यकारिणी ही केली तशी आपली महिला अध्यक्ष कोण आहे? तुमच्या कार्यकारिणी किती आहेत? 72. आता काय आलेत का? बोलवलेत महिला? 30 महिला आलेत. संध्याताई जाधव 75 पैकी 25 महिला, 30 महिला असतील. आळंदी शहराच्या रुपाली पानसरे आहेत का अध्यक्ष? त्या पानसरे ताईंच्या 14 महिला आहेत ना, त्यातल्या 13,000 आहेत आळंदीहून इथं आलेले आहेत. त्यांचं खरं अभिनंदन केलं पाहिजे. वैष्णवी रंधवे युवती अध्यक्ष आळंदी शहर, तिच्याबरोबर 5 पैकी 4 मुली आलेल्या आहेत. परत निलेश काळे विद्यार्थी अध्यक्ष आहे का? तर ते विद्यार्थी राज्याचा अध्यक्ष त्यावर बहुतेक आहे का तुम्ही? ठीक आहे. विद्यार्थी 74 पैकी 31 का 37 लोक नाही, मग अशी 81 पैकी 45,000 आहेत असा रिपोर्ट आहे. बाहेर होते, स्वागताला थांबवले होते काही. करा हातवर करा सगळे युवक. पाठीमाग भरपूर आहे स्टेजवर. आपण हात वर करणार आलेत ना, ते 85चे 85 वाटतात का? पाठीमाग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 एक 25 30 आहे. पाठीमाग हे जरा एक 15 20 ठीक आहे. या बाजूला काही हे यासाठी का माझा मुद्दा काय, ठीक आहे असं ते काय, मला हे तुम्हाला दाखवून द्यायचं आहे की ज्यांना पक्ष पदाधिकारी म्हणून नेमतो त्याने पक्षाचे राज्याच्या स्तरावरचे सगळे आले. तुमच्या घरी सकाळी 6ला कुणी आलं आणि चला म्हटलं तर तुम्हाला कसं वाटेल? त्याप्रमाणे त्यांनी विचारलं काय आहे, काही समन्स आहे काय आहे? बरोबर यायचं म्हणजे काहीतरी नाही म्हटले, समन्स नाही आणले. तरी नवाब मलिक म्हटले चिले प्रश्न काय असतील मी तुमची उत्तर देतो, चला. 7ला ते तिकडे गेले. तिकडे गेल्यावर समन्स नाही म्हटल्यावर त्यांनी पुन्हा विचारलं समन्स कुठे आहे. त्यांनी तिथे गेल्यावर समन्स सही करा म्हणून आग्रह केला. दुपारी 2 वाजता त्यांना अटक दाखवली. कोर्टात त्यांना हजर करण्यात आलं. कोर्टाचं आर्ग्युमेंट संध्याकाळी 7:30 पर्यंत आपल्या वकिलांनी केलं. 8:45ला कोर्टाने 14 दिवस कस्टडी मागितलेली, त्याच्याऐवजी 7 ते 8 दिवसाची कस्टडी दिली. कार्यकर्ता म्हणून या विषयाची माहिती तुम्हा सगळ्यांना असली पाहिजे म्हणूनच मी 2 मिनिटच तुमची घेतो. कारण बऱ्याच वेळेला लोकांना असं वाटतं की काय झालं. 1973 साली एका कंपनीने एका जागेतल्या कंपनी स्थापन झाली. 75 साली 74-75 साली दुसरी लोक होती ती. त्या लोकांनी 2 शेड भाड्याने घेतल्या. त्या भाड्याने शेड घेतल्या. ती कंपनी कालांतराने अगदी 2002 साली किंवा 1999 साली नवाबभाईंच्या कुटुंबियांच्याकडं त्यांनी तिथले डायरेक्टर रिटायर झाले, हे त्यात आले. आणि 2002, 3 आणि 5च्या दरम्यान त्या कंपनीने ज्या जमिनीवर शेड उभ्या होत्या त्या ती जी कुटुंब होतं प्लंबर नावाची, ज्या मुनिरा प्लंबर आणि तिच्या आई यांनी त्यातली काही जागा यापूर्वी विकून टाकली. 1995-98 काहीतरी त्या दरम्यान, माझ्याकडे आता आकडेवारी नाही आहे. त्यांनी ती जमीन काही भाग विकून टाकला. काही भागावर अतिक्रमण होतं. अतिक्रमण असणारी जी जागा आहे त्यातल्या काही भागावर धोबीघाट म्हणून रिझर्वेशन आहे. काही भागावर बागेचं गार्डनचं रिझर्वेशन आहे.
पण त्या सगळ्या एकूण भागातला बराचसा भाग हा झोपडपट्ट्यांचाच आहे आणि बराच थोडा भाग हा मोकळा आहे, तो फार कमी आहे आणि त्या भागावर पण हे आरक्षण आहे. आता नवाबाई जिथं राहतात त्याच्यापासून 2-3 प्लॉटच्या पलीकडे काहीतरी ही जागा आहे, आपल्या मतदारसंघातली आहे. रस्त्याची रुंदीकरण आवश्यक आहे, तिथल्या झोपडपट्टीधारकांना पुढं मागे इसारी करता येईल. या अनुषंगाने त्या जमिनीची मालकी नवाबाईंनी मागताना ती विकत घेतली. आता गुन्हा काय? गुन्हा म्हणजे ते भाड्याने होतेच, नवाबाई त्या कंपनीच्या मार्फत त्या शेडमध्ये भाड्याने होतेच, पण तेव्हा म्हणजे 4-5 साली जे ट्रान्झॅक्शन झालं, म्हणजे आता 15, 16, 17 वर्ष झाली, 3 साली आणि 5 साली ट्रान्झॅक्शन झालं. ते 15-17 वर्षानंतर 20 वर्षानंतर ती बाई जी आहे, ती महिला, त्या महिलेने पोलिसांना सांगितलं की ह्याचे पैसेच मला मिळाले. पैसे मिळाले नाहीत म्हटल्यावर कसे नाही मिळाले, तर एक सलीम पटेल नावाचा माणूस, तो त्या कंपाऊंडचा केअरटेकर म्हणून काम करत होता आणि तोच वॉचमन होता. त्याला या मुनिरा प्लंबर नावाच्या महिलेने इरिव्होकेबल पॉवर ऑफ अटर्नी दिलेली होती आणि एक ऍडिशनल सप्लिमेंटरी पॉवर ऑफ अटर्नी दिलेली होती. पूर्ण त्याला अधिकार दिलेले होते. त्याने ती जागा नवाब मलिक यांना विकली. त्याच्यासाठी आवश्यक असणारी 17 लाखाची स्टॅम्प ड्युटी त्यावेळी नवाब मलिकांनी रीतसर भरलेली आहे. नवाब मलिकाने त्याचे पैसे दिलेले आहेत. ही घटना 3 आणि 5 साली झाली. 5 साली ही घटना झाल्यानंतर 7 साली 2007 साली त्या दाऊद इब्राहिमची जी बहीण आहे, त्या बहिणीने कुठेतरी SRA योजनेत काहीतरी दमबाजी केली, काहीतरी जबरदस्तीने पैसे घेण्याचा प्रयत्न केला. त्याची केस झाली, त्यात ह्याचंही नाव आहे. आता हा जो आहे हा 7 साली त्या गुन्ह्यात आला. त्याच्या आधी यांनी ही जमीन विकलेली आहे, त्याचा काही यांच्याशी संबंध नाही. आता जी बाईनी, ज्या महिलेनं जमीन विकण्याचा अधिकार सलीम पटेलला दिलेला, ती बाई म्हणते की मला पैसे मिळाले नाही. आता पैसे नाही मिळाले म्हटलं तर सलीम पटेलला पकडलं पाहिजे ना, का पैसे देणाऱ्याला पकडलं पाहिजे. तुम्ही लेखी ज्यांना अथॉरिटी दिलेली आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं पाहिजे. पण 15-20 वर्षानंतर ती बाई पोलिसांना ह्यांना कळवते, ईडीला, की मला पैसे मिळालेले नाही. आणि ईडी नवाबबाईंच्या घरी डायरेक्ट जाते. नवाबबाईला 6 वाजता सकाळी घरी घेऊन ईडीच्या कार्यालयात घेऊन गेलं जातं. नवाबबाईंच्यावर आरोप काय, तर हे हसीना पारकर आणि हे दाऊद इब्राहिम यांच्याशी हे सगळं प्रकरण संबंधित आहे. आणि हे जे पैसे देण्यात आले, रीतसर अधिकृत पैसे दिलेले आहेत. हे पैसे परकारकडून दाऊदकडे गेले आणि दाऊदने ते इंटरनॅशनल काय ते अतिरेकी संघटनांना, म्हणजे अशी इनडायरेक्ट दाऊद मदत करतो. आता प्रश्न काय आहे, प्रश्न त्या मुनिरा प्लंबरने ह्याला जमीन विकायचा अधिकार दिला. आता ह्याने जमीन विकल्यावर ह्या पैशाचे ह्याने काय केलं हे त्याला पकडलं पाहिजे आणि त्याला विचारलं पाहिजे. साधा प्रश्न आहे. तसं न होता नवाब मलिक मधल्या काळामध्ये केंद्र सरकारच्या ज्या एजन्सीज आहेत नार्कोटिक्सच्या वगैरे, यांचं पितळ उघडं पाडण्याचं काम नवाब मलिक यांनी केलं. त्याचा प्रचंड राग मनात धरून नवाब मलिक यांना ओढून ताणून आज अटक करण्यात आली. 15-20 वर्षानंतर एखादी महिला म्हणते मला ह्या जमिनीचे पैसे नाही आले, किमान 15-20 मिनिटं तरी नवाबबाईंना कागद गोळा करून त्याचं स्पष्टीकरण द्यायला
संधी द्यायला पाहिजे होती. नवाब मलिक यांना कोणत्याही कागदाशिवाय सरळ घेऊन गेले. दुपारी अटकही दाखवली. फारसे त्या बाबतीत प्रश्न न विचारता डायरेक्ट अटकच दाखवली. आणि कोर्टासमोर गेल्यावर हे सगळं टेररिझमशी संबंधित आहे, हे आहे, ते आहे, ते आहे, खोटे नाटे आरोप त्याच्या मागं आज लावलेले आहे. मी आपल्याला कोर्टाची लढाई लढतील, काय होईल ते भविष्यात ठरेल. मी आपणा सर्वांना हे सांगतोय की या देशातल्या सत्तेच्या विरोधी जर कोणी बोललं तर त्याला पूर्ण नामशेष करण्याची प्रवृत्ती राज्यकर्त्यांच्यात जर असेल तर हे कधीही भारतात आजपर्यंत होत नव्हतं. आज सिरीज आहे, मालिका आहे. ह्यांना करा, ह्यांना करा, अजून 4 नावं आहेत, अजून 5 नावं आहेत. हे जे चाललेलं आहे ते महाराष्ट्राचं सरकार पाडण्यासाठीच चाललेलं आहे. दुसरं काही याच्यात मला वेगळा अर्थ दिसत नाही. महाराष्ट्रात जेवढे ईडीच्या गाडी होतात तेवढ्या युपीमध्ये झाले का? गुजरातमध्ये झाले का? जिथं भाजप प्रशासन आहे, भाजप शासित प्रदेश आहे, तिथं ईडी जात नाही. पण मुंबईचं सरकार सगळ्यांच्या डोळ्यात चालतंय आणि म्हणून मुंबईत त्या धाडी घालण्याचं, महाराष्ट्राच्या मंत्र्यांच्या मागे लागण्याची एक स्वतंत्र कायमची पद्धत आज तयार करण्यात आली. इंदिरा गांधींना अटक झाली. इंदिरा गांधींचा पराभव होईपर्यंत इंदिरा गांधींचा पराभव झाला पाहिजे असं म्हणणारी बहुसंख्य त्यावेळी लोक होती. पण त्यावेळच्या जनता दलाने, जनता पक्षाने ज्यावेळी इंदिरा गांधींना अटक केली त्यानंतर या देशाचा नूर बदलला आणि माणसांनी त्याच इंदिराजींना डोक्यावर घेतलं आणि पुन्हा बहुमताने सत्तेवर आणलं. एखादा सत्ताधीश ज्यावेळी असा वाढत जातो आणि त्याच्यात ॲरोगन्स तयार होतो आणि त्याच्याकडून समोरच्यांना चिरडण्याच्या प्रवृत्त्या जनतेला भारतात दिसायला लागतात, त्यावेळी भारतातली माणसं देखील आपलं मत बदलतात. हा एकदा नाही, 2दा 3दा अनुभव आलेला आहे. एकदा आणीबाणीत आला, आणीबाणी नंतर मोठा पराभव काँग्रेसचा झाला आणि त्यानंतर इंदिराजींना अटक केल्यावर त्याच जनतेने पुन्हा इंदिरा गांधींना निवडलं. त्यामुळं भारताची मानसिकता ही आहे की लोकांना असं आवडत नाही. अनिल देशमुख आता आहेत, किती दिवस आता काय, तर मी दिलीप अण्णांना म्हटलं मला 100 रुपये द्या. हे दिलीप अण्णांनी कोल्हे साहेबांना सांगितलं आणि कोल्हे साहेबांनी पोलिसांना सांगितलं की हे 100 रुपये मागत होते आणि हे 100 रुपये आमच्याकडे मागताय. मी मागितले, दिलीप अण्णांनी मला दिले नाही. दिलीप अण्णांनी कोल्हेंना सांगितलं आणि कोल्हेंनी पोलिसात सांगितलं. म्हणून दिलीप अण्णांच्या ऐवजी दिलीप अण्णांना ताब्यातच घेतलेलं नाही की बाबा मागितली का तुझ्याकडे, काय मलाच ताब्यात घेतलं का, तर मी मागितले. आता पैशाची देवाणघेवाण झाली नाही, उलट त्यातून कोल्हेंनी वेगवेगळ्या ठिकाणी काय काय केलेलं आहे हे निदर्शनाला आणणारे अनेक केसेस त्यानंतर दाखल झाल्या आणि लोकांच्या लक्षात आलं काय प्रकार आहे. पण आज अनिल देशमुख आत आहेत, बाहेर निघत नाही. मी आपण सर्वांना ह्या मुद्दामून लक्ष याच्याकडे वेधतोय की हा प्रकार जो आहे हा अत्यंत घातक आहे लोकशाहीच्या दृष्टीनं आणि दुर्दैवाने ह्या गोष्टी होत आहेत. त्या गोष्टींमध्ये फक्त आणि फक्त महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे. काल मुंबईच्या स्टँडिंग कमिटीचे चेअरमन आणि आमदार त्यांच्या पत्नी यांच्या घरी धाड काल का परवा सकाळी पडली. म्हणजे दुसरं काही कामच नाही. ह्याच्यावर धाडधाड, ह्याच्यावर हे, ह्यांचे पत्ते कोण सांगतं हे आता लोकांच्या लक्षात यायला लागले. आणि म्हणून मी आपणाला एवढंच सांगेन की गैरसमज होऊन देऊ नका. आपल्या विरोधी जर कोण बोलत असेल या मुद्द्यावर ते ह्याचं स्पष्टीकरण स्पष्टपणानं द्या. याच्यात नवाब मलिक जर कुठे दोषी असते
नवाब मलिकांच्या चेहऱ्यावर जे हास्य बाहेर ते येताना आपण सगळ्यांनी बघितलं ते नसतं. नवाब मलिकांना माहिती आहे की माझी बाजू करेक्ट आहे, हे काहीही सिद्ध करू शकणार नाहीत आणि त्यामुळं मला खात्री आहे की नवाब मलिक पुढच्या काळात बाहेर येतील. पण ज्या पद्धतीनं राज्य पाडण्याच्यासाठी सर्व ते प्रयत्न चालू आहेत. आता आमदार फोडायचं सगळं थांबलं, जमत नाही, मग मंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रकार सुरू करा आणि ही गोबेल स्थिती आहे. लोकांनाही वाटायला लागतं अरे खरंच असेल काहीतरी भांडळ असेल. 3,000 कोटीचा प्लॉट म्हणजे 3 प्लॉट मोठा जो होता तो त्या बाईने त्यातली मुनिरा प्लंबरने आधीच विकलेला आहे निम्मा प्लॉट. तिथं बिल्डिंग बांधलेली आहे आणि जिथं झोपडपट्टी आहे ती झोपडपट्टी कोणीच तिथं काही करू शकत नाही. त्यात हा आणखीन एक त्यातला तुकडा हा 93च्या बॉम्ब ब्लास्ट मध्ये जो एक माणूस होता त्याच्या नावानं होता. आता ही सगळी जागा घेतली आणि इथं रांगोळी घातली आहे. ती छोटासा तुकडा जर एखाद्या माणसाकडे असेल तर नाईलाजाने तो घेतल्याशिवाय तो प्लॉट पूर्णच होत नाही. त्यामुळे तो छोटा तुकडा त्याकडून घेतला. आता तो गुन्हेगार आहे नाही आहे पण तो विकतोय आणि तो त्याचा तुकडा मध्येच असला तर तो न घेणं म्हणजे बाकीच्या घेत असताना बाकीच्या गोष्टीला अर्थ राहत नाही. तुम्हाला हे सगळ्यांना माहिती आहे. आता तो त्या ब्लास्टचा आरोपी होता आणि तो आरोपी असल्यामुळं त्याला गुन्हेगारांना ही सगळी मदत झाली. अशा स्वरूपाचे तिथं जे कुर्ल्याच्या भागात जे आहे बहुतांशी अतिक्रमण